श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रभावी आणि गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि आज हा स्वामी संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून तुम्ही नक्कीच ऐका. याने तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तुम्हाला जे काही हवं होतं ते सर्व काही मिळणार आहे. आणि ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात तीच गोड बातमी आज तुम्हाला त्या मार्गाने मिळणार आहे. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची अजिबात चूक करू नका आणि मन लावून शेवटपर्यंत ऐका. स्वामी आपल्याला सांगत आहेत की माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. म्हणून तुम्ही कधीही प्रयत्न करत राहिले पाहिजे. शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने आणि देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते, हे लक्षात ठेवा. म्हणून स्वामींवर जर तुमचा मनापासून अगदी विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हो, मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्या मनोकामना या पूर्ण हो आणि तुम्हाला सर्व तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी मिळव आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीवर सदा असाच राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपले फक्त कर्म चांगले ठेवा. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, एवढं फक्त लक्षात ठेवा. अरे, तुम्हाला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वास मग्न आहे. पण औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे आणि म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाटही बघतो. पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या अभयवचनावर आपल्याला टिकून राहायचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. हे मात्र नक्कीच आहे. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. स्वामी, असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा, बस एवढाच आशीर्वाद तुमचा आम्हाला हवाय. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मग मागायला काही उरतच नाही. मग तुमची वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. म्हणून निसंकोच राहा आणि बिंदास राहा. स्वामी सर्व काही बघत आहेत आणि ते सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहेत. आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणा का असोनात आणि तुमच्याकडे किती पैसा, धनसंपत्ती असो, मग ते काही उपयोगाची नसते, हे खरं आहे. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. मात्र त्यांचा दोघांचा आनंद वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो. म्हणून तुम्हाला ज्यात आनंद वाटतो त्याच गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. हे स्वामी तुमचं अलौकिक दर्शन तुम्ही मला प्रत्येक वेळेस देत असता आणि प्रत्येक वेळेस माझ्या संकटात तुम्ही उभे राहत असता. त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद स्वामी. आणि मित्रांनो, स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि आपण क्षमा मागा. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल
अशी अपेक्षा लोभ अजिबात ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख खूप वाईट असतं, एवढं लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण जन्माला आलो तसे एक दिवस हा संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात अजिबात तुम्ही पडू नका. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, आणि ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते असतात, ते तुम्हाला सर्व काही स्वामी भरपूर काही देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नक्कीच घडत असते, आणि तुमच्यासोबतही चांगलेच होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही आणि कधीच तुम्हाला एकटं वाटणारही नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे, आणि तसं तुम्ही सुखात नक्कीच जगलं पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान काही भागत नसते. मित्रांनो, स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचे. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपलं पुढचं जीवन आपण जगायचं असतं. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वस्थ पाहतो, पण देव परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. म्हणून या जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त स्वामींवर लक्ष ठेवा आणि त्यांची पूजा अर्चना करत राहा. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, मग ते तुम्ही सांभाळायलाच हवी आणि नक्की तुम्ही सांभाळायलाच पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर, आणि तुम्ही आमचा विश्वास कधी तोडणार नाही हेही माहीत आहे. म्हणून आम्ही कोणत्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आता आमच्या स्वामींवर विश्वास ठेवतो, आणि स्वामी आपल्याला सर्व काही अगदी मनाप्रमाणे देतात. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे, आणि तो फक्त आई आहे. म्हणून आई वडिलांना तुम्ही नक्की सांभाळलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुखही येणार असतात. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे आणि त्या सुखांची वाट बघितली पाहिजे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल ना बाळा, तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच, आणि तुमचा फायदा घेऊन ते जातील सुद्धा. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आम्ही मोठं व्हायचं नाही ठरवलंय. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा अजिबात घ्यायचा नाही. आपलं स्वकष्टाने तुम्ही मोठं जरूर व्हायचंय. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते, आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून हा कर्माचा फेरा आहे, हा सगळ्यांना येणार आहे. आणि पुढे तुम्ही कितीही वेळ काहीही कष्ट केले आणि कसंही राहिलात, पण देवाशिवाय काहीच नसतं. तुम्ही देवाच्या भक्तीत एकदा लीन व्हा, तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि तुमचे टेन्शन जसे काय तुमच्या डोक्यातून पळून जाते. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो, असा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलणं टाळलं पाहिजे आणि तुम्ही मौन पाळला पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं, आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. दोन्ही गोष्टी त्यात असतात. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे, आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. म्हणून सज्जन लोकांसोबत तुम्ही बसले तर तुम्हाला चांगल्या दोन गोष्टी कळतील.
आणि सर्व काही तुम्हाला ज्ञान होईल. म्हणून स्वामी तुमच्यासाठी काही माणसं पाठवत असतात, पण त्यांना ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. आणि त्या माणसांकडून आपण बोध घेतो ते साक्षात स्वामीच आपल्या मदतीला येत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त त्यांना आपण ओळखलो पाहिजे. आणि जो व्यक्ती त्यांना ओळखतो तो नक्कीच स्वामींची सेवा भरपूर मनापासून करतो आणि स्वामींचे नामस्मरण देखील करतो. म्हणून तुम्हाला स्वामींचे अनुभव घ्यायचे असतील तर नक्कीच नामस्मरण नक्कीच करा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. आणि चांगलाच विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती विशेष करूनच जात असते. आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात ही देवानेच पाठवलेली असते. स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ असते. आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. मनापेक्षा सोपी जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, मग ते काहीतरी सर्व काही वाढत जाते आणि कमी होत जाते. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जर तुम्हाला वाईट दिवस आले तर त्यात खचू नका आणि मागे सरू नका. जिद्दीने लढा. स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा, एक पाऊल पुढे ठेव, 100 पावलं पुढे ठेवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, हे लक्षात घे. म्हणून स्वामी आपल्याला अभयवचन देत म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. श्रीकृष्णाला गीता जी असते ती कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना तसा ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तेव्हा आपल्या ज्ञानाचा विकास होत असतो आणि आपण ज्ञान मिळत असतो. म्हणून सांगणारा आपला कसा आहे आणि आपला गुरु कसा आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा गुरु तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा ज्ञानपूर्वक आणि विचारपूर्वक ठरवा. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून त्याला घाबरायची काही गरज नाही. आणि वर्तमानाचा विचार करा, भविष्याचा अजिबात विचार करू नका. की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनामधले विचार कसे आहेत हे नक्कीच तपासा. प्रेम आणि आस्था या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नेहमी घडत असते आणि देवही आपल्याला दर्शन देत असतो. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून ते कर्म तुम्ही व्यवस्थित पाळा आणि कर्म व्यवस्थित करा. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते असते तेव्हाच मी आपले रूप रचतो आणि म्हणजेच लोकांसमोर प्रकट होतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतील, हे निश्चित आहे. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली ना तरी ती व्यक्ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवली पाहिजे आणि शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर मग ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते आणि म्हणून अत्याधिक आराम पण करायचा नाही आणि अत्याधिक प्रेम आणि जिव्हाळा पण लावायचा नाही. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आपण कोण जेव्हा देवालाच हे सर्व दिवस बघायला लागले, मग आपण काहीच नाही. म्हणून एवढं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी करायची नाही. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे असते, एवढं लक्षात घ्या, जे तुम्हाला आतून पोखरत असते आणि आतून तोडत असते. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख असेल, पण धर्म सांगतो आणि मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना
तर दररोज सुख मिळेल आणि तुम्ही ते सुख आणि समाधान नक्की शोधलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि निमूळपणे आपलं काम करत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच नाही घेऊ शकत. म्हणून तुमचे निर्णय नक्कीच चुकतील. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ती एक चूक तुम्ही केली की तुम्हाला ती कोसणार आणि टोचणार, पण हे नाही विचारणार की तुमच्यासोबत ते कसं झालं आणि तुम्ही ते तसं का केलं. फक्त ते बोलण्यासाठी आणि नावे ठेवण्यासाठी असतात. म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपलं कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा. मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि मनस्थिती कधीही चांगलीच ठेवा. वाईट कधीच कोणाविषयी बोलू नका आणि कोणाविषयी विचार करू नका. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हेही सांगता येत नाही. म्हणून भविष्यात तुम्हाला कोण कसं कामात येईल, त्यामुळे तुम्ही माणसं जपायला शिका आणि माणसं जोडायलाही शिका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे सुद्धा जिंकणे असते. म्हणून तुम्ही जिंकायचं ठरवलंय तर नक्कीच तुम्ही जिंकले पाहिजे आणि जीवनात पुढे गेले पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात. म्हणून आपण नमलं पाहिजे आणि आपण संयम नक्कीच ठेवला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे आणि समोरच्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, समोरच्याला समजावून सांगताना त्याच्यावर हक्क बदवायचा नाही, त्याला समजून आपण सांगतोय एवढं मात्र नीट लक्षात ठेवायचं. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष आणि तुम्ही काय चुकलात ते कबूल करायला नक्की शिका. पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि तुमचे कर्म किती चांगले आहेत त्यानुसार तुम्हाला शिक्षा किंवा मग तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटत असतात. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. एवढं बाळा माझं बोलणं लक्षात ठेव. मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि नेहमी तुम्ही हसत राहा, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तुमचा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा आता शक्य होणार आहे आणि ती गोष्ट तुला शक्य होऊनच राहील. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि सुखी आहात आणि आनंदी आहात. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवून घ्याल आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून घ्याल. म्हणून जो व्यक्ती आनंदी, समाधानी नसतो ना तो कायम दुःखी असतो. आणि जो व्यक्ती झोपडीत सुद्धा समाधानी असतो ना आणि आपल्याकडे जे काही आहे त्यात तो समाधान बाळगतो ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो आणि त्याची कीर्ती जगभर होत असते. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे आणि नक्कीच त्यांना कळलं पाहिजे की हे काहीतरी चीज आहे. हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते, हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते, कुणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ही शक्य होत असते. म्हणून असाच स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहावा यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यालाही दाखवा की आपण जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं आपण बाळगलं पाहिजे. अडचणीत असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला तारतील, एकटे असाल तर स्वामी तुम्हाला सांभाळतील, मार्ग सापडत नसेल
तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी नक्कीच तुमचे अश्रूही पुसतील. फक्त तुम्ही संयम ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की मग हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात. आणि कोणाकडून जास्त तुम्ही अपेक्षा अजिबात ठेवू नका, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी म्हणत आहेत की असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र बाळा कायम भरारी ठेव. बदलेला एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तो विश्वासच तुला भरपूर पुढे घेऊन जाईल, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून जेवढा जास्त तुमचा विश्वास तेवढे जास्त तुम्हाला प्रगती पथावर जाण्यासाठी तुम्हाला मदत होते. आणि तुमच्या मनामध्ये जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं तुम्ही भरपूर काही भक्तीत रंगत जाता आणि स्वामींची सेवाही तुम्ही करत असतात. मित्रांनो, स्वामी सांगतात, चूक महत्त्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जा, आणि व्यक्ती महत्त्वाचीच असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जा, मग ती कितीही मोठी आणि कशीही असो. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कोणाला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका, आणि कुणाच्या गरिबीवर नेहमी हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, सोन्याची लंका होती रावणाची, तरी तो उद्ध्वस्त झाला कारण त्याच्या गर्वामुळे. म्हणून गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी करू नका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान आणि नशिबान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावले भेटून जातील. म्हणून अशा लोकांना नेहमी तुम्ही जपून ठेवा, एवढंच मात्र निश्चित आहे. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे, आणि चांगलाच विचार आपण कायम केला पाहिजे. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मागेही स्वामींची शक्ती उभी आहे आणि सत्य उभे आहे. तुम्ही कधीच हार मानू नका आणि कधीच कोणालाही टोचून बोलू नका. कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आणि कुणी असूही शकत नाही. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत ही अजिबात कळत नसते. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दल असते, एवढं मात्र निश्चित आहे. सत्य अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येत असतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते आणि परतफेड आपण करत असतो. म्हणून संस्कारातून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून खोटी कामं करणं आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा, कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि भोगावीच लागतीलच, कारण ते कर्माचं फळ आहे ते देव आपल्याकडून नक्कीच घेत असतो. म्हणून एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला जर एखादा मोठा काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, आणि ते पण मनापासून करा. नक्कीच ते काम तुमचं पूर्ण होईल. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की हा खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं सोडा, कारण अतिविचार केल्याने फक्त तुमचा वेळ हा वाया जाणार आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही. म्हणून तुम्ही कधी अतिविचार करून सोडून द्या आणि कधीच ते करू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते, एवढं मात्र खरं आहे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ती करण्याची धमक सुद्धा असते. शांत राहणे याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं.
आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या तुमच्या वास्तविकतेचा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधी सोडला नाही पाहिजे आणि तो तसाच ठेवला पाहिजे. म्हणून जेवढे तुम्ही चांगले असाल आणि जेवढे तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार कराल तेवढे तुम्ही पुढे जाल एवढं मात्र निश्चित आहे. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच ती छान असतात आणि चांगली आणि प्रेमळ असतात एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाची सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहा आणि फक्त गंमत बघत राहा. तुम्हाला सर्व काही कळणार आणि वेळ काळ आल्यावर सर्व काही तुम्हाला समजणार की स्वामी आपल्यासोबत सर्व काही चांगलेच करत होते. म्हणून प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि मग आपल्याला ते समजत सुद्धा नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हे स्वीकारावं लागते. मग क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ही आपली निंदा. म्हणून ती निंदा आपल्याला सहन करावीच लागणार आहे. त्यात तुम्हाला सामील व्हायला कोणी येणार नाही आणि ते तुम्हालाच सर्व काही हँडल करायला लागेल. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते आणि यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. म्हणून प्रयत्न करत राहा आणि संयम कधी सोडू नका. म्हणून प्रयत्न केल्याने फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधी चांगलं असतं आणि ते निर्मळही असतं एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्की साथ देईल हेही तितकंच सत्य आहे आणि तितकंच सत्य आपण त्याला मानलं पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका आणि त्याशिवाय आपल्या आयुष्यातही सुख नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला शिका आणि दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी तुम्ही सहभागी झाले पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलत असते आणि ती बदलणार आहे. आणि एवढा तुम्ही विश्वास ठाम तुमच्या मनात ठेवायला हवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळ नसतो. म्हणून तो वेळ काढायला शिका. आणि परमेश्वराने एवढं मोठं शरीर आपल्याला दिलं आहे आणि त्यातून आपण कामे करू शकतो त्यासाठी देवाला दररोज धन्यवाद म्हणा. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. पण एकदा का गरज संपली की मग तुमच्या निंदेची खिफायत घरोघरी वाटली जाते आणि मग घरोघरी सांगितलं जातं की हा पोरगा वाईट आहे, असा आहे पण तसा आहे, पण त्याला कोणी विचारत नाही. एवढं मात्र दुःख आहे. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे असे स्वामी म्हणत आहेत. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी मग बघायला मी आहेच. फक्त तुम्ही निश्चिंत राहायला शिका. बस तेवढंच तुम्हाला करायचं आहे आणि निश्चिंत राहाल तर सर्व काही मिळेल. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. एवढं लक्षात घ्या. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि मग वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होत असतो. म्हणून नाते तुम्ही अजिबात तोडले नाही पाहिजे आणि अजिबात तुम्ही सगळ्यांनी एक सोबत नीट आणि चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून तुम्ही कोणालाही दुःख, दर्द, पीडा देऊ नका. एवढं फक्त लक्षात घ्या. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा प्रेम डोक्यातून काढला की मग भरपूर काही गोष्टी माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि तो भरपूर काही गोष्टी त्याला समजायला लागतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामींच्या चरणी लीन व्हायला शिका आणि स्वामींचे नामस्मरण करायला शिका. कारण स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि तेवढं लक्षात ठेवून तुम्ही पुढची कामं नक्कीच तुम्ही करायला लागले पाहिजे आणि ती कामं
तुम्ही आवडीने केली पाहिजे आणि मनापासूनही केली पाहिजे, एवढं फक्त लक्षात घ्या. काही वेळा आपली चूक नसताना नाही, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही, हे तितकंच खरं आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण या जगात एखाद्याला सर्व काही मिळतं असं कधीच नसतं. कोणाजवळ काही ना काहीतरी कमी नक्कीच असते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी, परमेश्वर काटाही टोचू देणार नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवा. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि आपल्याला नवीन संधीवर आणि पुढे घेऊन जाणार असते, एवढं मात्र निश्चित आहे. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. स्वतःची केली तर सर्व काही नीट होईल आणि पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती तुम्ही नक्कीच कराल. खूप मोठे व्हा, पण अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही विसरू नका, एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. आणि स्वामी आपल्याला आधार देतात म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच कायम ठेवा. मित्रांनो, हा संदेश तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या लाडक्या मित्राला देखील हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला यातून पुण्य नक्कीच मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथे लोक कारण शोधत असतात. म्हणून आपण फक्त मार्ग शोधायचा असतो. स्वामी आपल्या पाठीशी असतातच. हळूहळू मिळालेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे अहंकार वाढतो. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ असते. मग कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे. एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही, हे मात्र खरं आहे. आयुष्यात निरीक्षण करणारा कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप नक्कीच होत असतं. खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला असते. काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरं बोलावं. मग एक लक्षात घ्या, जीभ ओव्हर टाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्कीच असतं. आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठली नसते. आपण आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठेगळं लावून चालत नाही. मग एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात. म्हणून केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही. मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवतात. मग बरं आहे, अक्षरांना कोणती जात नाही, नाहीतर शब्दांना धर्म स्वीकारावा लागला असता. पत्ता माहीत नसताना सुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं. आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तोच असतो. फक्त चित्र बदलत असतं. संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून फक्त रस्ता निघत असतो. म्हणून आपण कुणावर शंका करू नये आणि संशय करू नये. फक्त विश्वास ठेवावा आणि सर्व काही स्वामी समर्थ बघून घेतील याच्यावर तुम्ही ठामपणे लक्ष द्यावे. घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये. आणि म्हणून त्या माणसाला माहिती असतं की किती जबाबदारीचं ओझं त्याच्या खांद्यावर असतं. मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकाला मिळते. काही जण त्यातही घाई करतात. गर्दीत हारलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधीच सापडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम बाळा भरारी ठेव. बदलेल हा तुझा एक दिवस, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव. बघ, सर्व काही शक्य आहे आणि मी अशक्य ते शक्य तुझ्यासाठी करेन, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. मग आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.
अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण स्वतः आहोत. ज्याची नजर वाईट त्याच्यासाठी हाच उपाय राईट आहे की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपण कुठेही गेले नाही पाहिजे. समज कमी असेल ना तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. नातेवाईक हे विरोधी पक्ष नेत्यासारखे असतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा ते टीका हे करणारच. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो. स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशेने पडत असतात. मनाची सुंदरता असली की कुठल्याही अलंकारची आणि गरज भासत नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं 100 पट चांगलं असतं. आपल्या मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. जग जर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा. म्हणून तुम्ही स्वप्न मोठी ठेवली पाहिजे, कारण काही ना काहीतरी आपल्याला मिळूनच राहील एवढं मात्र खरं आहे. सुख आपण किती नावलौकिक मिळवलं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे. मैत्री एक नातं हे रक्तापलीकडचं असतं. म्हणून देवच आपल्या सोबतीला उभा राहिलेला असतो हे समजून घ्या. कारण मैत्री ही तशी हवी, निर्मळ मनाची आणि प्रेम करणारी. स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे हा स्वार्थ आहे एवढे समजून घ्यावे. म्हणून करून स्वामींना प्रार्थना कधीतरी पहावी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर स्वामी देतील. काही शिल्लक नसताना एवढं मात्र आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून स्वामींची प्रार्थना कधीही तुम्ही सोडू नये. स्वामींवरचा विश्वास हा पूर्णपणे ठाम असावा. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक असतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे नाहीये. नकार देणं ही कला असेल, पण होकार देऊन काम न करणे हीच खरी कला असते. नारद मुनी सगळीकडे जाऊ शकत नाही, म्हणून देवाने नातेवाईक तयार केले एवढं लक्षात घ्या. आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कौतुक मात्र स्मशानभूमीतच होणार हे मात्र निश्चित आहे. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं. चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. दुसऱ्यांची धुनी धुत बसणारे लोक स्वतःचं ध्येय अधिक प्राप्त करू शकत नाही एवढं मात्र निश्चित आहे. आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं यातच नाव सुख आहे. तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मीही तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवेल. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक असं म्हणत असतात. यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. तो आपण स्वतःहून शिकत असतो आणि अनुभवाने शिकत असतो. म्हणून तो विषय आपण नक्कीच अनुभवाने शिकला पाहिजे आणि अनुभव घेऊनच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. आणि आपल्या जीवनामध्ये कष्ट फार आपल्याला करावे लागतील, म्हणून आपण कष्ट करण्यासाठी तयारी केली पाहिजे. रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून रक्ताचं नातं ही फिकं पडतं तिथे पैसा महत्त्वाचा झाल्यावर. म्हणून पैशाच्या मागे जितकं बी धावू नका की तुम्ही माणसं गमावून द्याल. कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं बालपण आणि लहानपण. निरागस मन आणि निर्मळ मन होतं त्यावेळेस. आणि आता नुसताच गर्व आणि नुसतीच फुगिरी. कल्पनेच्या जगात सत्याची ठेस लागली की माणूस वास्तविक जगात येऊन पडतो. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही एवढं मात्र निश्चित आहे. संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमी जास्तच असतं. आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप आपल्याला समजत जाते. विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते, जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. तू मला आवडली हा एक योगायोग होता, पण तू मला अजून आवडतेस हे प्रेम आहे.
आणि हेच प्रेम आपण स्वामींसोबत टिकून ठेवले पाहिजे आणि स्वामींवर आपण पूर्णतः प्रेम केले पाहिजे आणि मनापासून केले पाहिजे. स्वामीच तुम्हाला तारतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. फक्त त्यांच्यावरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका आणि कमी होऊ देऊ नका, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप समजत जाते. विचारांची तुमची उंची वाढली असेल ना, तर मग तुमचे विचारही मोठे होत जातात आणि सर्व काही तुम्हाला समजत जाते. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा. अनुभव न घेता ही आयुष्यात खूप काही शिकायला नक्कीच मिळेल. मग योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने पटणाऱ्या गोष्टींच्या यादीत सापडतात. खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदीच जवळ आहोत. आयुष्यात जर खुश राहायचं असेल तर हसण्याचं कारण शोधत राहा आणि हसत राहा. तुम्हाला हसवायला कोणीच येणार नाही, तुम्हाला स्वतःलाच हसवायला लागेल. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात, काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यांमुळे. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात, कितीही जपा आणि कधी ती आपलीच होत नाही. मी पण वेळासारखा आहे, कदर नाही करणाऱ्याला पण भेटत नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. आणि शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. त्यामुळं ह्या मुलांच्या आयुष्यात भरपूर काही लोड, टेन्शन, भरपूर काही गोष्टी असतात आणि त्यांना संकट येत असतात. फक्त त्यात तुम्ही खचून न जाता खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. दुसऱ्याच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. कर्म चांगली देखील असली की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचं मंगलच करतो. कामाच्या व्यापातून महत्वाच्या व्यक्तीसाठी थोडा वेळ देणं म्हणजे प्रेम असतं. मग ते कुणासाठीही असो, तुम्ही वेळ मात्र नक्कीच दिला पाहिजे आणि वेळ दिल्याने तुमचं आयुष्यही चांगलं होत असतो. आयुष्यात जे घडलंय आणि जे घडणार ते चांगल्यासाठीच घडणार, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. भागीदारी करायची असेल तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात. सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा लागतो. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी अजिबात तुम्ही करायच्या नाही आणि आयुष्यात भरपूर काही तुम्हाला मिळवायचं आहे. रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारणच असतात, म्हणून साध्या लोकांमध्ये घुळून मिळून राहा. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेले जग हे जीव लावणारं असतं. घराला आणि मनाला खिडकीशिवाय पर्याय नसतो. व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं तर महत्त्वाची असणारी व्यक्ती गमावण्याची तयारीच ठेवावी लागते. वेळेमुळे वाईट झालो, नाहीतर मी पण एक वेळेस सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून जशी माणसाची वेळ येते तसा माणूस हा खाली येत असतो. सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी साथ देत नाही, पण माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही मला पूर्णपणे विश्वासू. सर्व काही माझ्यासाठी तुम्ही आहात आणि ते फक्त स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात, प्रवाहाच्या विरुद्ध तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. आयुष्यात डिलीट बटन नक्कीच ठेवा. काही नाती, काही खोटी माणसं आणि काही आठवणी डिलीट केल्याच पाहिजेत. भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुझी या चरणासी. आणि स्वामींच्या शरणी आपण शरण आलो पाहिजे आणि स्वामी आपल्याला भरपूर काही देणार आहेत, हा विश्वास मात्र आपला अटूट असला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण हा भूतकाळाशी झगडत बसण्यापेक्षा आनंदात घालवायला नक्कीच आपण शिकलं पाहिजे. आणि जेवढं जास्त आपण आनंदात राहू आणि आपला क्षण आनंदात घालू, तेवढं जास्त आपण जगण्याची किंमत आपल्याला येईल. म्हणून निंदेला घाबरून आपल्या जीवनातली ध्येय कधी सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात. नात्यांचा चुकीचा वापर कधीच करू नका. चांगले लोक आयुष्यात परत परत येत नसतात. म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असेल तर या दुनियेत सर्वच गोष्टी सुंदर दिसतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नसतात. आपला स्वतःवरील स्वतःचे संस्कार म्हणजे शिस्त असते आणि ही शिस्त आपण
कायम टिकून ठेवली पाहिजे हे मात्र निश्चित आहे. चांगली माणसे, चांगली वस्तू हातात आली की माणसाने जुने दिवस विसरू नये एवढं मात्र खरं आहे. मातीला सुद्धा योग्य वेळीच आकार देण्याची गरज असते, नाहीतर तिचे ढेकळ होतात. सुखाचा क्षण शोधताना क्षणातलं सुख निष्ठून जातं. सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे एवढं मात्र निश्चित आहे. आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व आहे. एक काळ संपला की प्रत्येकाची किंमत कमी होत असते, मग ती वस्तू असो वा माणूस असो. गरिबांच्या हक्कांसाठी लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण आहे, आणि याच्या पाठीमागे आपण पडू नये. आपण आपल्या ध्येयाच्या पाठीमागे राहावं आणि निश्चितच आपण आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडावी. स्वतःसोबत वेळ घालवा, तरच तुमची निर्णय क्षमता आणि कल्पना शक्ती वाढेल. आणि तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवाल तर तुम्हाला कळेल की आपण काय आहोत आणि आपल्या मनामध्ये आणि सर्व काही जगामध्ये काय चाललं आहे. कारण तेव्हाच आपण सर्व काही समजू लागतो. मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे, आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणती संपत्ती मोठी नाही. यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. स्वभाव फुलासारखा असावा, सुंदर, मनमोहक आणि सुगंधित, सर्वांना चांगल्या विचारांचा सुगंध देणारा असावा. आयुष्यात तुम्ही नक्कीच फोटोग्राफीमध्ये एक गोष्ट शिकायला भेटते, ती म्हणजे कोणाला फोकस करायचं आणि कोणाला ब्लर करायचं हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच जमलं पाहिजे. श्रीकृष्णापासूनच सुरू होते जीवन, तोच करतो सर्वांचा उद्धार. ध्यान करा भगवंताचे, प्रभू करतील तुमची सर्व स्वप्ने साकार. अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण आहे, म्हणून कोणाकडूनही ती ठेवू नये आणि ओळखून ती त्याच्याकडून ठेवावी. स्वामी म्हणतात, श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, तुमच्या पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबतही असतात तेच तुमचे खरे असतात हे ओळखायला शिका आणि त्यांना कधी सोडू नका. परफेक्ट तर कुठलीच व्यक्ती नाही, पण त्या व्यक्तीला स्वतःसाठी परफेक्ट बनवणं म्हणजे अनंत कंडिशनल प्रेम आहे. म्हणून असं अनकंडिशनल प्रेमच तुम्ही केलं पाहिजे आणि निस्वार्थ प्रेम तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. नाद असावा पण व्यसन नसावं. म्हणून ज्या दिवशी लोकांना माहिती होईल की देवाजवळ मोबाईल नाही, त्या दिवशी लोक स्टेटस आणि स्टोरी टाकणं नक्कीच बंद करतील आणि मंदिरात जातील. म्हणून तुम्ही देखावा करून फायदा नसतो. देवाला मनापासून पूजणं म्हणजे देव पूजणं असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली मैत्री जास्त आनंद देतात. समोरच्याला कदर नसताना देखील चांगलं वागणं म्हणजे मूर्खपणा आहे. भावासारखा मित्र मिळायला सुद्धा नशीब लागतं, हे सुद्धा जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि असाच मित्र तुम्ही परिवार जमा केला पाहिजे, आणि असा मित्र परिवार तुम्हाला संकटकाळी नक्की धावून येईल हेही तितकंच खरं आहे. मनासारखं जगण्यासाठी मनाविरुद्ध वागावं लागतं. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने पळावे लागते एवढं मात्र निश्चित आहे. दिवस कामात निघून जातो, पण विचारांची रात्र मात्र संपत नाही. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या थांब. काळ संघर्षाचा आहे, पण होईल सगळं ठीक, कारण आपले कष्ट प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक कष्ट करत राहावे. यश एक दिवशी आपल्या पायात लोटांगण नक्कीच घालते. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी कधीच बनवत नसते. नात्यातून काळजी वजा झाल्यावर मागे कोरडी उरतात ती कर्तव्य. देह शोभेसाठी, आत्मा प्रेमासाठी, कुणी नाही कुणासाठी, जग फक्त स्वार्थासाठी आणि स्वार्थासाठी. कोणतीही व्यक्ती 100% चांगली नसते, तशी वाईटही नसते. गुण दोषांचं मिश्रण म्हणजे माणूस आहे एवढं आपण समजून चाललं पाहिजे. आवडत्या व्यक्तीचे शब्द मनाला लागले की माणूस आपोआप शांत होत असतो. वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे कळतच नाही. म्हणून संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दुःख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो एवढं मात्र आपण निश्चित समजलं पाहिजे. माणसाची माणुसकी तेव्हाच नष्ट होते जेव्हा तो दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असतो. सरड्यावाने रंग बदलणाऱ्या माणसांना कधीही तुम्ही जवळ करू नये आणि कधीही जवळ घेऊ नये. त्यांच्यापासून नक्कीच लांब राहिलं पाहिजे. नक्कीच ते तुमचा कधीतरी घात करतील हे मात्र निश्चित आहे. म्हणून
जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम होते. कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात की सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात. हे मात्र तितकंच खरं आहे. पैज लावायचीच तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल एवढं मात्र निश्चित आहे. चुकीचे निर्णय लोकांच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलून टाकतात. झाडाला आणि नात्याला स्नेहजल व्हायचं लागतं, अन्यथा झाड मुळातून नातं मनातून उन्मळून पडतं. 3 गोष्टी सतत देत राहा: मान, दान आणि ज्ञान. जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची पहिली अट आहे. म्हणून जिंकत राहावे आणि कधी न हारता तुम्ही फक्त यशासाठी लढत राहावे. मित्र, पुस्तक, मार्ग आणि विचार योग्य नसतील तर माणूस भरकटतो आणि योग्य असतील तर तो जीवन घडवतो. काही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची तुमची पहिली अट नक्कीच आहे. म्हणून तुम्ही कधीही हार स्वीकारू नका. आणि तुम्हाला एक गोष्ट मी 2 वेळेस सांगतो आहे, कारण तेव्हाच तुमच्या ते लक्षात येईल. म्हणून कधीही हारू नका आणि हार मानू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हार मानली नाही, म्हणून ते आता त्यांच्या सगळ्यांच्या मुखात त्यांचं नाव आहे. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्यात जगण्याची कारणं बदलतात. माणसात देव शोधण्याचा आमचा प्रवास इथं येऊन संपतो, जेथे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या लक्षात येतात. म्हणून त्यांच्याकडून बोध घ्यावा आणि आपल्या मार्गाने मार्गस्थ व्हावं आणि भरपूर काही आपण त्यांच्याकडून शिकावं. दुःखाला थोडंसं आपलं करा, मग होणाऱ्या वेदनाही हळूहळू ओळखीच्या होऊन जातात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कधीतरी तुम्ही आयुष्यामध्ये संकटकाळी फसले असाल, तेव्हा ज्या व्यक्तींनी तुम्हाला मदत केली आणि ज्यांनी तुम्हाला सहाय्य केलं त्यांचे उपकार कधीच विसरू नका. आनंद देणाऱ्या गोष्टी 4 लोकांच्या कळू द्यायच्या नसतात. आशावाद सोडू नका. अजून आपल्या आयुष्यात खूप काही छान घडायचं बाकी आहे एवढं मात्र निश्चित. नात्यातील जिव्हाळा मोजण्याचं जर एखादं मोजमाप असतं तर जगासाठी निभावली जाणारी कित्येक नाती रातोरात तुटलीच असती. मनातून मनाची मनाला असावी लागते ओढ, तेव्हाच ते नातं होतं साखरेसारखं अगदी गोड. म्हणून आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात. म्हणून नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरतात, मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून अनावधानाने चूक झालेली सज्जन मनुष्य बराच पश्चाताप करून घेतो आणि जाणून बुजून चूक केलेली दुर्जन मनुष्य मात्र एक मोठा पराक्रम केल्याचा आविर्भावात राहतो. म्हणून ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि ती म्हणजे सुविचार, आणि ते आपल्या मनात नक्कीच असायला हवेत. आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, इतरांकडे केवळ सल्ले असतात. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार नक्कीच असतो. प्रयत्नांची पावले जर पुरेशी असतील तर तुमच्या समस्यांचा काळही लवकर संपत असतो. कारण नसताना देवासमोर हात जोडणाऱ्या व्यक्तीला संकटाच्या वेळी देवासमोर हात पसरावे लागत नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणाच्याही बोलण्याने वागण्याने क्षणार्धात स्वतःवर परिणाम करून घेणारी व्यक्ती मनाने खूपच कमजोर पडलेली असते. जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही, मात्र जग सोडताना नाव असते, देह नाही. मिळालेल्या देहात नावाचे रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य आहे, हे मात्र निश्चित आहे. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, ते म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीही जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून अहंकार कधीच करू नका आणि अहंकाराच्या आणि गर्वाच्या वादात पडू नका. म्हणून दिली त्यांनीच साथ, नको डगमगू, स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. श्री स्वामी समर्थ. म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असू द्या. ते तुमचा अहंकार गर्व सर्व नष्ट करून टाकतील आणि प्रत्येक संकट काळात तुम्हाला मदतीचा हात देतील. आनंदी राहण्याचे 2च मार्ग आहेत: परिस्थिती बदला आणि किंवा त्याबद्दलची मानसिकता बदला. नक्कीच तुम्हाला सर्व काही दिसायला लागेल. माणसांची वाणी बदलायला एकच गोष्ट कारणीभूत ठरते आणि ती म्हणजे खिशातील नाणी. आणि म्हणून ज्याच्या खिशात नाणी त्याच्यासोबत आपली वाणी ही अगदी मनमोहक बोलायची नसते, आणि आपण तसे बोलण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्याच्या पैशामध्ये ताकद असते.
शक्य आणि अशक्य यातील अंतर माणसाचे विचार आणि कर्मावर अवलंबून असतं. व्यक्तीच्या वागण्यातला आणि बोलण्यातला विरोधाभास ओळखता आला की समोर येणारी बरीच संकट टळू शकतात. परिस्थिती तर एक कारण आहे. खरं तर तुमची स्वप्नच तुमचं आयुष्य घडवत असतात. आयुष्याची सुरुवात कुठूनही होऊ शकते. फक्त नव्याने नवी सुरुवात करण्याची जिद्द तुमच्यात असली पाहिजे. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाची असते ती जिद्द, फक्त जिद्द. आणि ती जिद्द तुम्ही ठेवली पाहिजे. जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो. म्हणून तुम्ही काहीतरी करत राहिले पाहिजे आणि काहीतरी केलेच पाहिजे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला दोन पैकी एक फळ नक्की मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. माणूसच माणसाचं औषध आहे. कोणी दुःख देतं तर कोणी सुख देत असतं. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग्य विद्येस समर्थ होते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. म्हणून स्वामींच्या पायीशी आपला माथा नक्कीच टेकावा आणि स्वामींना एवढेच मागावे की सर्वांना सुखी, आनंदी आणि जीवनात भरपूर काही मिळू दे. आयुष्य मात्र एकच असतं. आयुष्यात येणारे सुख दुःखाचे अनुभव मात्र अनेक असतात. म्हणून वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नातेची असोत वा नसोत तीच खरी आपली माणसं असतात. व्यर्थ वाटणाऱ्या गोष्टीत अर्थ शोधला की नवीन गोष्टी आपल्याला सापडत असतात. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मग मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. सुख दुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद लपलेला असतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. स्वतःचं मन हरलं तर आयुष्याची लढाई आपण जिंकू शकत नाही. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं नक्कीच उभे राहत असतात. म्हणून सवय असते काहींना उगाच वचन द्यायची, वाटेत एकटं न सांगता सोडून जायची. म्हणून अशा लोकांची सोबत आपण करावी की नाही आपण विचार करून यावर आपण नक्कीच निर्णय घेतला पाहिजे. संस्कारांना कोणतीही ओळख नसते. ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात. जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाला जपून ठेवावं लागतं. कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असतं. विश्वासाचा मनोरा हा एक छोट्याशा चुकीने डगमगू शकतो. म्हणून चुकी कधीही करू नका आणि चुकीच्या मार्गाला नक्कीच तुम्ही जाऊ नका. म्हणून जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा असतो, गावभर साजरा केला जातो. एकदा का गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. हे मात्र निश्चित आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून नक्कीच तुम्ही कारण सांगू नका आणि आपल्या यशासाठी न घाबरता आणि न डगमगता लढत राहा. तुम्हाला सर्व काही मिळेल. आयुष्यात एकच करा, ज्याने जिंकायला शिकवलं त्याला हरवण्याचा प्रयत्न करू नका. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे यातच जीवनातील खरे सुख आहे. आणि ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होत असतो. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्ती महत्वापासून सिद्ध होत असतो. आयुष्यात सगळंच मिळत गेलं की मग कमवायची किंमत आणि गमवायची भीती कसली नसावी. कुणाच्या आयुष्यात राहायचं तर कॅलेंडर प्रमाणे, नाही तर त्याच्या खेळाप्रमाणे राहा. किती वर्ष बदलली तरी त्याची जागा कधी बदलत नाही एवढं मात्र निश्चित आहे. कोणत्याही रस्त्याला महापुरुषाचे नाव देणे खूप सोपे असते, परंतु महापुरुषांनी सांगितलेल्या रस्त्यावरून चालणे फार कठीण असते. म्हणून आपण एकच ठरवले पाहिजे, आपण त्यांच्या रस्त्यावर चालले पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांचा नाहीसा करत असतो. म्हणून तुम्ही आयुष्यात कधी संयम राखा. परिस्थिती बदलत असते आणि परिस्थिती बदलायला थोडा वेळ लागत असतो. म्हणून संयम ठेवून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी नका होऊ देऊ. त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवा
आणि स्वामी नाम जपत राहा. स्वामी नाम जपत राहिले की तुम्हाला स्वामींचे चमत्कार आणि लीला नक्कीच समजतील आणि सर्व काही स्वामी तुमच्यासाठी करतील आणि तुम्हाला देतील. फक्त संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. म्हणूनच स्वामी नाम जपत जपत आपण आपल्याला काय हवे आहे त्याचा विचार करायचा आणि ते आपल्याला नक्कीच मिळत जाते. आणि स्वामी शक्ती आपल्या पाठीमागे कायम उभी असते आणि आपल्या संकटात स्वामी आपल्याला मदत करायला येतात. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्कीच पुढे शेअर करा. आणि तुम्ही या व्हिडिओला तुमच्या जवळच्या व्यक्तींजवळ जर शेअर केलं तेवढंच पुण्यही तुम्हाला लाभणार आहे. त्यामुळे यामध्ये सगळ्यांचा फायदा आहे आणि आपली यूट्यूब फॅमिलीसुद्धा नक्कीच वाढेल. चला तर मग भेटूया नवीन अशाच एका चांगल्या आणि पवित्र संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.